तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तर प्रेम या विषयावरची पाहणी प्रेमा इतके गुंतागुंतीची होत चालली आणि त्यातून निघणारे निष्कर्ष नुसते गुंतागुंतीचे नाही तर पुरते गोंधळून टाकतात. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायला हरकत नाही की प्रेमाविषयी छाती ठोकपणे विधान करणारे आम्ही आमची छाती ठोकताना आमची विधान करताना पुरते गोंधळून गेलो, टोटली कन्फ्युज. आता हेच बघा की लग्नानंतर प्रेम ओसर असं म्हणता म्हणताच मघाच्या केस मधले विवाहित एकमेकांना चक्क मनुपेदाला म्हणायला लागले. तर याला काय म्हणायचं? पण सर्वसाधारण अनुभव असा की प्रेमाचा नवथरपणा ओसरला की माणसाला जबाबदारीची जाणीव होते. घराच्या काळज्या, खर्चाच्या चिंता, ऑफिसचे प्रॉब्लेम, नातेवाईकांच्या अडचणी, अशा साऱ्या प्रेम जोरावर असताना तात्पुरत्या खुंटीवर टांगून ठेवलेल्या गोष्टी प्रेम जरा ओसरतात चारी बाजूनी माणसाच्या अंगावरती धावून येतात. मग काय पुरात पडल्यावरती जसे आडवे उभे हात मारावे तसा माणूस जमेल तसं प्रेम, जमेल तसं संसार करायला. मग हळूहळू स्वतःचे असे काही आडाखे तयार व्हायला लागतात, काही बरोबर काही चूक. तर उदाहरण द्यायचं ना तर संभाषण, पती पत्नी एकमेकांशी कसं बोलायचं ते हळूहळू ठरवतात. पण बहूशी संसार अपयशी ठरतात ते संभाषण नीट न होऊ शकल्यामुळे. आता उदाहरण द्यायचं ना तर हे प्राध्यापक बंडागा आहेत ना, त्यांचा संसार बघा. त्यातील पती पत्नीचं संभाषण ऐकणं कितीही निषिद्ध असलं तरी नीट कान लावून ऐका आणि तुमचं तुम्हीच काय ते ठरवा. वासंती अय्या आली सरुणा, ये बस बस. आणि हे काय एकटीशी आलीयस? अगं अरुण येतो पार्टीच्या वेळेपर्यंत, मी पुढे आले तुला मदत करायला. अगं मदत लागली की सांगेन, तिथपर्यंत बस आरामात. हे काय प्राध्यापक कुठे दिसत नाही ते ना शॉवर घेत आहेत. ऐका अहो ऐकलं का? पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली, लवकर आटपा. अगं त्यांना काही ऐकू येणार नाही शॉवरच्या आवाजात. सांगतेस कशाला तू? अगं खूप उपयोगाचं असतं असं सांगून ठेवणं. नंतर मग मी सांगितलं होतं असं म्हणता येतं. आणि जे त्यांनी ऐकू नये असं वाटलं ना ते ऐकत नाहीतच. आपल्याला काय सांगितलं परी सांगितल्यासारखं झालं. तू पण सवय कर ना तुझ्या नवऱ्याबरोबर शॉवर घेत असताना बोलण्याची. अजबच यार तुझं शॉवर शास्त्र. बरी आठवण झाली. एक मिनिट. अहो ऐकलं का? बोल. मगाशी चणेवाला आला होता, त्याला द्यायला माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून मी तुमच्या खिशातून 500 रुपये काढून घेतले. मी तुमच्या खिशातून 1000 रुपये काढून घेतले. बघ पुरुषांचं हे असंच बोलणं टाळायचं असलं म्हणजे तिचं बरं म्हणून मोकळ होते. बरं ते नंतर लक्षात ठेवून आठवणीने विचारतील त्यांना, पण ते नाही. त्यांना काय तेवढं बोलणं टाळण्याचा आनंद. अगं मी पाहून ठेवलंय बायकांना ना अशी आतून उर्मी येते बोलायची, पण पुरुषांचं मात्र तसं नसतं. बाहेरून एखादी निवड तयार झाली तरच बोलणार. हे कसं सॉंग सापडे नसं झाला, धोब्याने शर्ट फाडून ठेवला, असलं काहीतरी झालं तर बोलणार. नाहीतर काय घुमरावून चालत नाही तेवढं चालवायचं. हे बरी आठवण झाली. एक मिनिट. अहो ऐकलं का? काय तरी काल तुमच्या बहिणाबाई येऊन गेल्या. काही फारसं काम नव्हतं पण आठवणीने फोन करा असं म्हणाले. आणि हो दीपंकरनं ना शाळेच्या वाचनात तुमच्यावरती भयंकर विनोदी लेख लिहिलाय. तुम्हाला फारसं आवडायचं नाही पण कानावर घालून ठेव असं म्हणालाय. ऐकलत ना? हो ऐकलं. बघ आता हेच जर बाहेर सांगितलं असतं तर नसले प्रश्न आणि नसल्या चौकशा झाल्या असत्या. एवढी कटकट वाचली. अगं पण मी काय म्हणते, प्राध्यापक तरी बरेच बोल घेऊन त्याला की नाही जरा 4 विषयांची गोडी आहे. आमच्याकडे पाहायला असतो सबंध दिवस माझं स्वगत भाषण चालू असतं आणि हे नाटक पाहायला गेल्यासारखे तसंच. ती ना खूप पूर्वीची गोष्ट म्हणजे की नाही आमच्या लग्नापूर्वीची. तेव्हा की नाही आम्ही नाटकाला गेलो ना की परत त्या नाटकाविषयी फोन करायचे आणि मग नाटकाविषयी चर्चा फोनवरच.
म्हणजे नाटकाची थीम बरी होती पण हाताळणी चुकली. पहिल्या अंकाचा पडदा चुकीच्या ठिकाणी पडला आणि दुसरा अंक नकोच होता आणि हे आणि ते. नाहीतर आता बघ, काल आम्ही नाटक बघून आलो पण आज संबंध दिवसात त्या नाटकाविषयी एका शब्दाने देखील बोलले नाहीये. बायकोशी काय बोलायचं आणि ते देखील नाटकाविषयी हे असं. अगं शॉक बसला की काय? काय झालं तरी काय नाटकाचं काय नवीन काय बोलली की काय नाटकाचं भूत वगैरे चढल्यासारखं काहीतरी. अगं मला वाटलं शॉकच बसला की काय. शॉवर बरा आहे ना, नाही तर आपलं सारखं शॉवर घेता घेता. अगं आम्ही पण ना नाटकाला जातो ना तेव्हा हे असंच असतं. मी आपलं बघत असते कॉन्सन्ट्रेशन लावून आणि हे इकडे तिकडे 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 नुसतं इकडे तिकडे बघत बसायचं. काय नुसती गंमत चालते तुला सांगू. आणि बोलणार नाही बायकोशी काय ते कसं होतं काही किंवा नाही. काय वगैरे. अजिबात नाही, काहीही बोलायचं नाही. आणि मग घरी दुसऱ्या कोणाचा फोन आला रे आला की चालू यांचा फोनवरती. पाहुणे मंडळी येईपर्यंत जरा वेळ आहे, तिथपर्यंत कॉफी घेणार ना? बाकी कालचं नाटक जरा बोरिंगच होतं नाही का? नाही म्हणजे थीम बरी होती पण हाताळली चुकली नाही का? किती कडू केलीस कॉफी. अहो तुम्ही सर म्हणता ना कॉफीत साखर घालू नको म्हणून नाही घातली. ही कॉफी नेहमीच्या ब्रँडची नाहीये, जरा सेन्स वापर. साखर घाल बघू आधी. हा हा. बाकी कालच्या नाटकातल्या व्यक्तिरेखा कशा वाटल्या? किती थंड केलीस कॉफी. तुला सांगतो, कॉफी कशी डायरेक्ट गॅसवरून घशात उतरली पाहिजे, त्याशिवाय प्यायल्यासारखी वाटत नाही. त्यापेक्षा आपण एक काम करूया का? काय? आपण तुम्हालाच घेऊया गॅसवर. हा? अगं अरुणा तू का उभी आहेस? तू पण बस ना गॅसवर. अगं तू बस खुर्चीवर, मी आली. हो. तुम्ही कधी आलात? म्हणजे तुम्हाला बघितलंच नाही. आणि असं तिकडे का बसले आहेत? बसा की. इथूनच ऐकत होते तुमच्या दोघांचे काव्य शास्त्र विनोद. हो, कसलं काव्य आणि कसलं शास्त्र. झालंच तर सगळ्याच विनोद आहेत. तुम्हाला सांगतो, या आमच्या वासंतीला यात काही इंटरेस्ट नाही. तिचंही बरोबरच म्हणा, लग्न झाल्यानंतर बायकांचा विश्वास बदलतं. असं नाही ना काही, मला खूप इंटरेस्ट आहे नाटकात. काय म्हणता? तुमच्यासारख्या निराळ्या हो, बाकी सगळ्या आमच्या वासंती सारख्या. काय हो, काल नाटकाला गेला होतात ना? हो गेलो होतो ना. अहो पण कसली नाटकं काढतात आजकाल. म्हणजे जशी थीम बरी होती पण तो नाटककार पडला नव्हती का, त्याला ती थीम अजिबात पेललीच नाही. मुळी अगदी अमॅच्युरिश हाताळली. त्या नाटकाच्या व्यक्तिरेखा म्हणजे त्या लेखकाचे नुसते माउथपीस होते, धोबत आणि सपाट. त्याला टोपमुळे कुठे आलंच नाही. झालं तर त्याचं बिल्डिंग अप इतकं सुमार. तो पहिल्या अंकाचा पडदा अतिशय चुकीच्या ठिकाणी पडला आणि तो तिसरा अंक तो न करता दुसरा अंक परत केला असताना नाटक फार छान झालं असतं. किती सुंदर समीक्षा करता हो तुम्ही. आता तुमच्यासारख्या रसिक श्रोता लाभल्यावर कोण नाही करणार अशी. तुम्ही बसा, मी जरा जाऊन येतो. माझं एक महत्वाचं काम राहिलंय. बाकीची पाहुणी मंडळी याची आत करून टाकतो. बसा, आलोच मी. हा. हे काय अरुणा एकटीशी हसत बसलीयस? अगं प्राध्यापक होते ना आतापर्यंत गप्पा मारायला, कालच्या नाटकाविषयी सांगत होते. हो का? सांगते हो सांगते. बायको सोडून दुसऱ्या कुठल्याही बाईकडे कंठ मोकळा करतील ते. अगं त्यांना खरेदीला दिल्यानंतर तर बघायला हवं वस्तू. ही वस्तू कशी आहे विचारले तर छान आहे, ही वस्तू घेऊया का विचारलं तर तुला हवं ते घे पण लवकर घरी चल. त्यांना भीती वाटत असेल तू सबंध दुकान खरेदी करशील याची. हा नाहीतर लग्नापूर्वी बघायला हवं होतंस ग तू. मी काही नको म्हटलं तर हे घे ते घे असं स्वतः आग्रह करायचे. हल्ली तर बाई मी खरेदीला जाणं सुटलं. तुझा ड्रेस छान आहे ग. आवडला ना? आता कालच घेतला बिरबलानी मधून. म्हणते तुम्ही लोक येणार माझ्याकडे पार्टीला आणि माझ्याकडे चांगले ड्रेसेस नव्हता घेतला.
आता गंमत त्यांनी बघितला नाहीये चूल पण एरवी तोंडात पिठाची गुळणी घेऊन गप्प बसतील पण माझा नवीन ड्रेस बघितला ना की सुरू होईल हा याची रसवंती. वासंती, अगं रसवंती बोलवताय हे वासंती, अगं माझी ती टूल बॉक्स कुठे बघितलीस का? नाही पण देते हा आणून. हा, हे तू काय घातलंयस काय? नाही म्हणजे फॅशन म्हणून काय वाटेल ते बाजारातून घेऊन आलेली दिसतेस. तुम्हाला सांगतो ते लहान मुलांच्या नाचामध्ये मिरची भोपळा असले काहीतरी कॉस्ट्युम्स असतात ना, तसं काहीतरी घातल्यासारखं वाटतं. जरा ओट ओट ओट. म्हणजे पाठी मागून बघितल्यावर असं वाटतंय की तुझ्या कपड्यात वारं शिरलंय आणि आता तू कुठल्याही क्षणी हवेत उठणार आहेस. मी तुमची मला एक सांग, या दुकानदारांना एकाच किमतीत बलून, ड्रेसचं कापड आणि तंबूची करार कसं आहे का परवडतं? मी तुमची टूल बॉक्स आणून देते. इतका वाईट नव्हता हो तिचा ड्रेस, उगाच दुखावलं तिचं मन. हो, मी विनोदाने बोलत होतो. हा, आता विनोद तिला कळला नाही तर ती दुखावणारच. आणि आमच्या वासंतीला विनोद कळेल याची शक्यता किती आहे माहितीये का? राखी सावंत मी भजनात डान्स करणे एवढीच आहे. आणि आता टूल बॉक्स घेऊन काय करताय ते सांगा. अहो काही नाही. तो माझा ते रायटिंग टेबल आहे ना, त्याचा एक पाय तुटलाय. विचार असा केला बाकीचे तिन्ही पाय पण तोडून टाकूया आणि जरा छानपैकी कॅरम बोर्ड करूया. आपण ते सगळं आता कशाला करताय? मग सगळे पाहुणे मंडळी येतील ना आता, त्याच्यापेक्षा थोडीशी मदत करा वासंतीला. मदत? मी काय करणार मदत? टेबलावर डिशेस मांडा. हा, तिचं नाही म्हणत मी, ते करू आम्ही दोघं. पण निदान तिला बरं वाटेल असं काहीतरी बोला, म्हणजे कसं थोडा तिचा मूड सुधारेल आणि तिला असा कामाला थोडा उत्साह वाटेल असं काहीतरी. काय हो? हा, नाही म्हणजे मी वासंतीशी इतका वाईट वागतो का हो? नाही म्हणजे इतक्या वेळच्या निरीक्षणानंतर तुमचं काय मत झालंय? नाही तसं तुम्ही विशेष वाईट वागताच नाही. हा, सगळे नवरे इतके वाईट वागतात. हा, बायको बिचारी मर मरते घरासाठी. हम्म. तिची फक्त एवढीच अपेक्षा असते की नवऱ्यानं म्हणावं तू आहेस म्हणून हे घर चाललंय. एवढ्यानंच तिचा सगळा श्रम परिहार होतो. ही घ्या तुमची टूल बॉक्स. ए मला वाटतं अरुण आलाय, मी बघून येते. हा. हा. वासंती, नाही म्हणजे मी तुला काही घर कामात मदत करू का? नाही म्हणजे वर्षी घरासाठी मोर मरतेस. मला कधीपासून असं आताच फक्त पश्चाताप व्हायला लागलाय की तूच फक्त एवढी मोर मरतेस, मी काहीच करत नाही. नाही म्हणजे तुला काही कामात मदत हवी असेल ना सांग. तुला आठवत आहे आपण या घरात जेव्हा आलो तेव्हा तूच म्हणाली होतीस की या घरातच माझा जन्म झालाय, या घरासाठीच माझा जन्म झालेला आहे. आणि एक मिनिट मी ताप वगैरे नाही आले तुम्हाला? मग हे बघा, उगीच जुन्या गोष्टी काढून उगीच माझा वेळ घेऊ नका. पाहुणे मंडळी आता कुठच्याही क्षणी येतील. त्यापेक्षा ती तुमची टूल बॉक्स घ्या आणि बसा आपल्या खोलीत सुतारकी करेल. पाहुणे मंडळी याच्यासाठी मला भरपूर काम वाटपायचे. अवांतर गोष्टी बोलत असेल तुमच्याच घरी, कामण्याकडे नाही मी. अगो वासंती, मी काय म्हणतो थोडीशी काहीतरी मदत करतो. पाहिलं तुम्ही मंडळी, प्रेमात येऊन खोटं का होईना पण जवळकीचं बोलणाऱ्या तिच्या या नवऱ्याला या बाईनं असं तोडून टाकलं. तिने असं करायला नको होतं नाही म्हणजे अशा छोट्या गोष्टीने प्रेम ओसरत जातं. हा म्हणा ही नवरे मंडळी काही कमी नाहीये. बायकोच्या नातेवाईकांना खास करून तिच्या आई वडिलांना नावं ठेवायची हा या दुष्ट नवरे मंडळींचा आवडता खेळ. फक्त नवऱ्याला दुष्ट म्हणायचं काम हे आधीच सांगतो. बायकांनी वाटतं सासरच्यांची उणी धुणी काढत असते नाही म्हणजे काढतातच, पण ते काय आहे ते त्याला प्रत्यक्षात सोसावं लागतं ना. म्हणून परवाच तुमची बहीण आली होती. मला कशी म्हणाली, अगं तू दिलेल्या साडीचं की नाही एकदा पाण्यात घातल्याबरोबरच रंग गेला. कमाल आहे. रंग गेला तिने सांगायचं नाही. बहिणीची भाषा कळत नाही तुम्हाला? रंग गेला म्हणजे काय? स्वस्ताची साडी घेऊन
केली मला. आणि काय रंग काही गेला बिला नव्हता सांगतो तुम्हाला. नुसता थोडा फिकुटला होता इतकंच. आणि खरं सांगू का तो फिकुटलेला रंगच वंशाला अधिक चांगला दिसतो हा. काळ्यांना म्हणून. उणी दोणी म्हणतो ना हीच उणी दोणी. बरोबर ती पिठासारख्या गोरा आहे तो वंश. पण म्हणून काय माझ्या वडिलांना तुम्ही कायम कुठे काय बोलायचं हे याला कळतच नाही असं हे नेहमी बोलता. ह्याचं काही तुम्हाला वाटतं की अगं चार लोकांसमोर काय बोलतेस याचा जरा पोच ठेव. सांगून काय उपयोग म्हणा बापाचीच मुलगी. काय अगं म्हणजे आपण प्रेक्षकांना दुसऱ्यांचा संसार बघायला बोलवलाय ना मग त्याच तिकीटात आपल्या संसाराचा तमाशा कशाला दाखवायचा. मंडळी गैरसमज नको. आमच्या दोघांचं प्रेम अजून तरी शाबूत आहे. चल आज चल मग सांगतो. अरे पण अरे अरे मधू 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 संध्याकाळच्या गाडीनं आई यायची. तुला काय माहित? सकाळी ताल आली तू गेल्यानंतर. मग तुला आनंद झाला असेल तर माझ्यापासून लपवून ठेवायचं काही कारण नाही. नाही कसं माझी आई येणार असली की तुला प्रचंड दुःख होतं. मग मला आनंद होऊन कसं चालेल. ठीक आहे मी आज जाऊन राहतो मण्याकडे. आणि तुझी आई गेली ना ए घरी गेली ना की मग येईल बरं. एवढं काय रे माझ्या आईने तुझं घोडं मारलंय. घोडं नाही म्हणून मारलं नाही एवढं. नाही तर घरी गेल्यावर एक घोटाळा करता शिल्लक ठेवत नाही. वाटेल ते बोलू नकोस. माझी आई आहे ती. तिने मला जन्म दिलाय. हा तर तिने केलेला सर्वात मोठा घोटाळा. तिच्या मागे बोलतोस ती आली की मग का गप्प बसतो. मी ठीक बोलायचं म्हणेन पण ती मला बोलायला येत ना आल्यापासून जाईपर्यंत ती नुसती टकरी चालू. मध्ये अरे वा वहिनी आलेला चहा वाटत. या आले म्हणे भाऊजी. आता दोघं बसा यथेच्या निंदा करीत माझ्या आईची. वहिनींचा पारा भलता चढलेला दिसतोय. बस तुला सांगतो आता मी फक्त इथल्या 2 घटकांचं सुट्टी आहे. का रे बाबा हा कडे आला की काय. नाही रे मग इथला 2 घटकांचा म्हणजे या जागेतला जगाचा नव्हे. हा हो ठीक आहे. हा पण ही जागा सोडून जाणारच कुठे तू. तुझ्याकडे राहिला येणार रे. माझ्याकडे हो बाबा. अरे तुला माहिती का आमच्याकडे सासू येणारे राहिला. अरे तुला माहिती नाही ती कशी 11 वेगळा ती. आपण तो कुठे प्लाझाला जुरासिक पार्क पिक्चर बघितला तो तशी दिसते रे. 11 विकराल मी तिला खूप घाबरतो रे. म्हणून ठरवलं आजच येतो तुझ्याकडे राहायला. अरे पण ते कसं शक्य बाबा. अरे आता का म्हणजे मी चालवतो माझी बॅग घेऊन तुझ्याकडे राहायला येऊन का असं विचारायला. आता तुला काय झालं. तोच प्रॉब्लेम. तुझी सासू अजून यायची आहे. माझी ऑलरेडी टपकली आहे. आता काय. आणि तुला माहितीये ना तुझी सासू कशी नुसती 11 लिटरासारखी दिसते. माझी सासू खरंच 11 लिटर आहे. तुमचा पोरा सासूबाई काय तुमचा पोरा. डबा भर पावडरिंग मुखडा गोरा मोरा. डबा भर पावडरिंग मुखडा गोरा मोरा. सासूबाई काय तुमचा गळा. सासूबाई काय तुमचा गळा. कशामध्ये बिडकानी काढली आहे शाळा. सासूबाई काय तुमचं गाणं. ऐकताना वाटतोय जसा रेडा घेतोय तान. ऐकताना वाटतोय जसा रेडा घेतोय तान. सासूबाई काय तुमची शिस्त. सासूबाई काय तुमची शिस्त. नाश्त्याला करता तुम्ही एक कोंबडी फस्त. सासूबाई काय तुमची करणी. सासूबाई काय तुमची करणी. तुमच्या हक्काला पुढे झक मारते भरणी. तुमच्या हक्काला पुढे झक मारते भरणी. सासूबाई काय तुमचा रुबाब. सासूबाई काय तुमचा रुबाब. आमच्या संसारात तुम्ही हट्टी आम्ही कबाब. तुम्ही हट्टी आम्ही कबाब.
be happy, आम्ही लाज नाही वाटत तुम्हाला आपल्या सासवांची अशी टिंगल करत बसायला? तुमच्या बायकांच्या सख्या आया त्या. आपल्या आईविषयी असं ऐकून घेताना आम्हाला काय वाटत असेल? बरोबर आहे वहिनी, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. अरे म्हणूनच तर मी आमच्या घरी काही न बोलता इथे येऊन बोलतो. अरे पण मी म्हणतो लपवाछुपी करायची कशाला रे? हे बघ, आपण नेहमी सत्य बोलव. बरोबर आहे, तूही बरोबर आहे. अरे आपली आहे सासू कोकणात जानवर तर म्हणायला काय हरकत आहे? हा बरोबर आहे. हा. तुला वाटत असेल तसं, मला नाही वाटत. हा? अरे तुला कसं वाटेल ग? ती आल्यावर तुझं पोट कौतुक न करते. बछडे जरा खाती जा, तू वाढलेस ग. छोबडे जरा विश्रांती घेत जा. चिमणे जरा दूध पीत जा. असं. तुला सांगतो हल्ली आमच्याकडे 10 लिटर दूध येते. काय म्हणतोस? आता मी ठरवलंय की आपण बाहेर एक म्हैस बांधून देऊ, म्हणजे एका घरात 2 म्हशी. अरे हे तर काहीच नाही. मग तू आमच्या सासूबाईला आमच्याकडे येऊन बघायला पाहिजे. ती त्यांची ती छोटीशी मुलगी आहे ना, छोटीशी मुलगी आहे ना, तिला त्या नाव नको घालून मांडीवर घेऊन म्हणजे असं मांडीवर घेऊन अगदी तीट काजळ घेऊन पाळण्यात ठेवायचं फक्त बाकी असतं. जावई तुमच्यासारखा, मग त्याने तरी नको का आपल्या मुलीचे लाड करायला? अरे लाड करायचे ना तर घेऊन जाणं म्हणा आपल्या घरी. किती वेळा, 1000 वेळा वेगवेगळ्या प्रकारे सांगून बघितलं असेल, पण डोक्यात प्रकाशच पडत नाही रे. अरे कायम फ्यूज उडालेला प्रकाश पडेल कसा? हो, पण ते तुमच्या मुलीचेच लाड करतात ना. काही नाही, फक्त त्यांचंच नाही, स्वतःच हे पुष्कळ लाड करतात. अरे तुला सांगतो, सकाळी उठल्यापासून डिंकरचे लाडू, मेथीचे लाडू, बापरे, दुपारी श्रीखंडपुरी, गुलाबजाम पुरी, जिलब्या, रात्री बाहेरून पिझ्झा, मिल्कशेक, फ्रूटशेक, आईस्क्रीम. मी तुला सांगतो मध्ये पुढची 30 वर्ष तरी आपलं काही करत नाही आणि आपली अजून सुटका नाही. त्याच्या आधीच ना आपलंच काहीतरी होऊन. काय बोलताय हे? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? माझ्या फक्त जिभेलाच हाट नाही, आमच्या घरी येऊन बघा, आमच्या सासूबाईंच्या अख्ख्या शरीरात पुढेच हाट नाही. जाऊ द्या, मी आपला केवढी मोठी आशा घेऊन आलो होतो, पण सासूबाईंच्या रोगाची साथ आल्यामुळे तुम्ही मला घरात थारा देऊ शकत नाही. जाऊ द्या, बघतो दुसऱ्या कोणाकडे जागा मिळते का. तसंही अवर्षणात, दुष्काळात, अति पावसात आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यातही काही माणसं वाचतातच. तसंच आपण वाचतो तर बघूया. मध्ये येतोय, थांब रे, जगलो वाचलो तर पुन्हा भेटू आणि बसू. तसं आपल्या सासूने हैराण झालाय तो, आणि तुझ्या आपल्या सासूला जरा बोलत तुला लागतं. अरे याला कारण आहे. काय? मनापासून बोलतोस. मना भाऊजी नुसते गंमत करीत असतात. काय? हो, खरं म्हणजे आपल्या सासूवर खूप माया आहे त्यांची. सासूवर माया? तुला काय माहित? अरे त्यांची बायकोच सांगत होती हा. ती एकुलती एक मुलगी, म्हणजे मना भाऊजी एकुलती एक जावई, हा. आणि स्वतःच्या सख्या आईचं करावं ना त्याप्रमाणे करतात ते त्याच्या सासूचं. बरोबर. त्यांची हुबळीची इस्टेट सुद्धा म्हणे त्यांनी सोडून दिली कोर्टातून. याला मिळाला असेल म्हणून आम्हाला आमच्या सासूकडून काय मिळणार आहे? नुसत्या शिव्या. आता जरा शॉवर घेतो आणि बाहेर जातो. पुढचे 4 दिवस मी घराबाहेरच राहीन. मग बसा तू आणि तुझी आई माझी यथेच्छ निंदा करीत. आई तुम्ही नमस्कार करते. हा, सांगून ठेवतो, 4 दिवसात ती म्हातारी गेली नाही ना तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. नाही हो, जाते 4च दिवसात. कोण आले? अरे आई तू. हो, मलाच म्हणत होतास ना म्हातारी. नाही तुम्हाला नाही, ते माझ्या आईला बोलत होते म्हातारी. हो का? म्हणते अरे बछडा किती वाढलायस रे बाबा. तू आवडीचे पदार्थ घालून देत नसतील त्याला. जाऊ दे, मी आले ना, आता मी खायला घाले ना तुला बोक्या. द्या हो द्या. कधीपासून ते बिचारे उपाशीच येत नाही का? असं नाही, पण बायकांनी शेवटी किती काही केलं तरी आईच्या हातच्या जेवणाची सर येते का पोपटा. अगं पण तू अचानक
हातपाय धुवून घे मग मी शॉवर घे ना. ये ये. हे पण आलीस ना तशी 1 महिना राहा यावेळेस. आता 4 दिवसातच घालवत होतास उलटा मला. अरे तू मला नाही माझ्या आईला. मला कसं ग म्हणेल तो. माझ्यावर किती माया आहे माझ्या पत्काची. बारीक गरम होतोय. हा काय गंमत आहे नाही. आपल्याला वाटलं की तुझी आई येणार आहे आणि आम्ही माझीच आई. हे अशी रागावू नकोस ना. मला माहितीये ग तुझी आई येणार म्हणून मी खूप रागावलो. पण माझी आई आली मग आनंदाने स्वागत केलं. की अगदी फार वाईट वागलो. टेरिबली इंडिसेंट. मला माहितीये ग की तुझ्या आईबद्दल वाटतं की मला माझ्या आईबद्दल. हे असे रागवून बघू नकोस ना. तुला मला मारावंसं वाटतंय का. मार मार. आपले राष्ट्रीय उत्पन्न प्रतिवर्षी घटत चालले आहे. त्यामागे निष्काळजीपणा, व्यवसाय उत्पादनातील सुसूत्रतेचा अभाव, भ्रष्टाचार, अतिशय अशी भरपूर काही काही कारण आहेत. पण प्राध्यापक फिरोज बिस्तरवाला यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या वर्क कमिटीच्या अहवालानुसार राष्ट्रीय उत्पन्न घटण्याचं प्रमुख कारण म्हणजे नवरा आणि बायको यांच्या चुकीच्या वेळी होणारी भांडणं. लक्षात ठेवा नवरा बायकोनं भांडूच नाही असेही कमिटी म्हणत नाही. त्यांचा आक्षेप आहे तो चुकीच्या वेळी भांडण करण्याला. आता का ते अजून या वर्क कमिटीच्या संशोधकांना समजलेलं नाहीये. पण त्यांचं म्हणणं असं की बायको नवऱ्याबरोबर भांडण्यासाठी जी वेळ निवडून काढते ती बरोबर तो झोपेला जात असतानाची. पुढे हा वाद साधारणपणे 2-3 तास चालतो. तोपर्यंत या गृहस्थाची झोप पार उडालेली असते. वाद तात्पुरता संपल्यानंतरही हा गृहस्थ बिछाण्यात तसाच तळमळत असतो 2-3 तास. अर्थात तो सकाळी जेव्हा उठतो तेव्हा त्याची झोप अनावर झालेली असते. वर्क कमिटी आपल्या अहवालात पुढे असं म्हणते की या अशा पेंगत ऑफिसला जाणाऱ्या लोकांमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण 25% वाढलेलं आहे. सर्वत्र आर्थिक घोटाळे होऊ लागलेत आणि ऑफिस पासून ते राजकारणापर्यंत सर्वत्र चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. उदाहरणार्थ हे गृहस्थ पहा. नाव कृष्णचंद्र नामदार. गेल्या वर्षीच्या या गृहस्थांच्या 14 फेब्रुवारीच्या दिवसाच्या हालचालीची या कमिटीने छाननी केली. त्या दिवशी हे गृहस्थ रात्री 7च्या सुमारास घरी आले. त्यानंतर त्यांनी शॉवर घेतला. त्यानंतर मुलाबाळांशी हास्यविनोद करीत त्यांनी भोजन केले. टीव्हीवरील एकापेक्षा एक अप्सरा आल्या हा मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहिला. त्यांची बायको श्रीमती कृष्णबाला नामदार या व्यवसायाने गृहिणी. त्यांनी जेवण झाल्यानंतर अंदाजे 3 मिनिटात दाबीत घासले, 5 मिनिटात सगळी आवरावर केली आणि 35 मिनिट आपल्या आईशी फोनवर बोलले. उमंगसिरा हे मासिक वाचलं आणि नंतर दोघेही बेडरूम मध्ये गेले. मी जरा लवकर झोपतो आज. उद्या सकाळी एक महत्वाची मीटिंग आहे. मग अगं उद्या सकाळी 10च्या ठोक्याला माझ्या केबिन मध्ये हजर असेल माझा काय. काय कोण? अगं काळजी जोरावर सिंग. आमच्या यंदाच्या गाड्यांचं डिझाईन फिक्स करणार तो सब कॉन्ट्रॅक्टर. उद्या सगळं ते डिझाईन फिक्स करायचंय, फायनलाइज करायचंय, मलाच करायला पाहिजे सर्व ते. मग काय? अगं मग काय म्हणजे उद्या सकाळी फ्रेश असायला हवं. म्हणजे आता लवकर झोपायला हवं. काय एवढी प्रस्तावना चालवली आहे? झोपायचंय ना तुम्हाला? मग झोपा की. कोणी नाही म्हणते का तुम्हाला झोपायला? गुड नाईट. गुड नाईट. अलीकडे मी पाहिलंय. तुम्ही ना नीट
आता सब कॉन्ट्रॅक्टर यायचंय. हेच सांगते मी. कायम हे ऑफिसचं बातमीपत्र चालू असतं. तुम्ही मला बायको नाही सेक्रेटरी समजताय. तुला सांगतो आमचे ते काही जण सेक्रेटरीला बायको समजतात. तुम्ही माझ्याशी माणूस म्हणून कधी काही बोलणार आहात की नाही? माणूस माणूस म्हणून काय बोलायचं अजून? हा प्रश्न ना तुम्हाला लग्नाआधी पडत नसे कधी. तेव्हा तर तासच्या